मित्रमैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला दिनचर्याबद्दल काही सांगणार आहे. तुम्ही ऐकून घ्या. दिनचर्या. आयुर्वेदामध्ये दिनचर्या या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. ही दिनचर्या म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनशैलीत असलेली सुसंगती, जी शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखते. नियमित आणि शिस्तबद्ध दिनचर्येमुळे शरीरातील दोष संतुलित राहतात आणि पचन सुधारते, आरोग्य टिकते आणि मानसिक शांती मिळते. त्याचे नियम आहेत काही. ब्राह्ममुहूर्तावर उठणे. त्याच्यामध्ये सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहतात. पण याच्यामध्ये असं सांगितलंय ब्रह्ममुहूर्तावर उठावे, पण रिअल मध्ये आपण उठतो का? उठतो का सांगा? एक्झामच्या काळामध्ये फक्त उठतो आपण, मॅम म्हणल्या ते एकदम खरं आहे. शौचविधी, मलमूत्र विसर्जन. नियमित वेळेवर शौचास जावे. गरम पाणी व त्रिफळा उपयुक्त. मुख स्वच्छता, गणपुष, तोंडात तेल धरून ठेवल्याने दात, हिरड्या व घसा स्वच्छ होतो. जीवा निरीक्षण प्रशुद्धी. आमदोष बाहेर फेकला जातो. 4. नस्य. नाकात औषधी तेल घालणे. अनुदैवम सारखे औषधी तेल नाकात टाकल्यास सर्दी, ॲलर्जी दूर करते. अभ्यंग. दररोज तिळाच्या तेलाने मालिश केल्याने त्वचा, सांधे, स्नायू मजबूत राहतात. व्यायाम. योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार 3 मिनिटाचा व्यायाम आवश्यक. आता सांगा तुम्ही व्यायाम इथे कोण कोण करते? प्रामाणिकपणे सांगा, व्यायाम खरंच रोज कोण कोण करत आहे? स्नान. अंगासाठी गरम व डोक्यासाठी थंड पाणी वापरावे. स्नानाने शरीर स्वच्छ होते व ऊर्जा मिळते. ध्यान आणि प्रार्थना. मानसिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मशुद्धी मिळवण्यासाठी प्राणायाम व ध्यान उपयुक्त आहे. दिनचर्येचे फायदे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन शक्ती सुधारते आणि मानसिक ताजेपणा टिकतो. आता पहा, जे औषध घेतल्याशिवाय जे जीवन आहे खरं ते सांगते की म्हणजे औषधाची गरज नाही. हे केल्यावर आपल्याला औषधाची गरज नाही. जल्दी सोना और जल्दी उठना की औषधि है. योग, प्राणायाम, ध्यान और व्यायाम औषधि है. सुबह शाम टहलना भी औषधि है. उपवास सभी रोगों की एक दवा है. भोजन को अच्छे से चबा कर खाना औषधि है. जसे की मग आपल्याला सांगितलेलं आहे जेवताना एक घास 32 वेळा चावायला पाहिजे. पण आपण आता आपल्याला कॉलेज असतं, लवकर लेक्चर असतं, त्याच्यामुळे आपण फास्ट जेवण करतो आणि येतो. पण हे लेक्चर आहे, पण ते आपल्यासाठीच आहे म्हणून आपण येतो. काली बदाना. जसे की तुम्ही आता टाळ्या वाजवल्या. काली बदाना ही भी औषधि है. खाना खाने के बाद वज्रासन में बैठना भी औषधि है. ईमानदारी और सकारात्मक भी औषधि है. जसे की आपण ईमानदार राहतो का हे आपल्यालाच प्रश्न पडला पाहिजे, आपल्याला विचारला पाहिजे, इमानदार खरंच आपण राहतो का? मन की शांति और स्वस्थ शरीर भी औषधि है. मटके का पानी पीना भी औषधि है. आता सध्या आपल्याकडे मटका उपलब्ध नाहीये, पण काही दिवसांनी आपण त्यातले पाणी पिऊ.